व्हिडिओचा आवाज स्क्रीनला कोणी टच करू नका. यस, आपण आज आपल्याला प्रत्युष उद्योग समूह, तुम्ही का आलात बरं सांगा बरं. तुम्हाला जे न्यू गेस्ट आहेत ना ते का आलेत, तर आज आपल्याला प्रत्युष उद्योग समूह बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ओके, तर मी त्यासाठी मला अर्चना दरक मॅमची हेल्प लागेल. मॅम थोडंसं पीडीएफ शेअर कराल का? येस मॅम. येस मॅम. एक मिनिट. पीडीएफ दिसते मॅम? येस, थँक्यू. येस मॅम, थँक्यू मॅम. येस, तुम्ही पाहू शकता एक प्रत्युष उद्योग समूह वस्त्रोद्योगातील एक मराठी पाऊल. तर तुम्ही पाहू शकता तुमचं यशच आमचा कथेचं पहिलं पान आहे. म्हणजे तुम्ही जे यश घेणार आहे तेच आमच्या कथेचं पहिलं पान आहे. नेक्स्ट मॅम, पाहू शकता तुम्ही आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मिस्टर राहुल बिराजदार सर आणि कीर्ती मॅम. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर राहुल सरांबद्दल सांगायला गेलं तर सर स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप मोठा अनुभव आहे सरांना, आणि त्याबरोबरच सरांनी डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप मोठा अनुभव राशी बाळगत आज 11 वर्षाचा अनुभव त्यांनी घेतला आणि त्यानंतर आपल्या कंपनीची एक सुरुवात केली. कशी सुरुवात केली असेल बरं? तुम्हाला वाटत असेल की खूप मोठं खूप लोकांच्या सहकार्याने सुरुवात झाली असं वाटत असेल, पण नाही. पण आपल्या प्रत्युषची जी सुरुवात झाली आहे ते छोट्याशा रूम मधनं आणि छोटीशी सुरुवात झालेली आहे. छोट्या, जसं शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांच्या मदतीनं सुरुवात केली होती तसं आपल्या राहुल सरांनी आज एक प्रत्युष उद्योग समूहाची सुरुवात केली. आणि मला खूप आनंद होतो सांगायला तुम्हाला सर्वांना की आज एक छोटंसं जे रोपटं होतं ते आज झाडात रूपांतर करण्याचं काम आपल्या राहुल सरांनी कीर्ती मॅमनी केलेलं आहे. खूप मोठ्या लेवलला आज ग्रोथ झालेली आहे. आज सरांचं पाहायला गेलं तर स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर पूर्ण झाल्यानंतर बराच व्यवसायाचा अनुभव सरांनी घेतला आणि डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये तब्बल 11 वर्षाचा अनुभव असून 2 वर्ष एका कंपनीमध्ये ते स्वतः को फाउंडर म्हणून काम करत होते. पण लोकांप्रती म्हणजे आपल्या लोकांप्रती एक तळमळ होती की बाबा हा सर्वसामान्य लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो का, आपण काही केलं तर त्यांना काही त्याचा फायदा होईल का, हे एक स्वप्न त्यांना वाटलं. एक स्वस्त बसू दिलं नाही की बाबा हे काहीतरी केलं पाहिजे ह्यांच्यासाठी. म्हणून सरांनी आज एक छोटस सुरुवात केली आणि ती सुरुवात आज एक वटवृक्षाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. तर आज 2023 मध्ये सुरुवात झालेली आपली कंपनी आज एवढ्या मोठ्या लेवलला ग्रोथ करत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या कीर्ती बिराजदार मॅम आपल्या कंपनीचे फाउंडर ऑफ सीईओ आहेत मॅम कीर्ती मॅम, आणि त्या स्वतः MBA HR आहेत. तर त्या पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी आणि डायरेक्ट सेलिंग क्षेत्रात 3 वर्षाचा अनुभव मॅमनी घेतला आणि आपल्या मॅनेजमेंटचा एक भक्कमपणे सांभाळत 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्युषला नावारूपाला आणले आणि आज हजारो महिलांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या आयुष्यात प्रत्युषच्या माध्यमातून एक आमूलाग्र बदल घडवण्याचं काम मॅमनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल एक महिला काय करू शकते, तर आज एक महिला आज एवढं मोठे एक जे म्हणतो ना आपलं ट्री आहे, मी म्हणले ना सुरुवातीला तुम्हाला मोठं वटवृक्ष झालेलं आहे, तर ते सांभाळण्याचं काम आमच्या कीर्ती मॅम खूप छान प्रकारे करतात. येस, नेक्स्ट मॅम. इथं पाहू शकता आपल्या कंपनीचे ज्वेलरी पार्टनर आहेत राजेश पाटील सर. ते स्वतः पार्टनर ऑफ प्रत्युष आर्ट ज्वेलरी पार्टनर असून त्यांनी स्वतः सेल्स आणि मार्केटिंग या व्यवसायामध्ये 15 वर्षाचा सरांना अनुभव आहे आणि चांगल्या पोस्टवर कार्यरत होते. तुम्ही म्हणाल की त्यांना काही नव्हतं का, तर ते स्वतः चांगल्या पोझिशनवर कार्यरत असताना सुद्धा सरांनी 2023 मध्ये त्या पोस्टला पूर्णविराम देऊन आपल्या प्रत्युष आर्ट ज्वेलरीच्या माध्यमातून प्रत्युष ज्वेलरी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचं कार्य हे सरांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल आज प्रत्युष मध्ये ज्वेलरी आणि पर्सचे पूर्ण काम हे आपले राजेश पाटील सर पाहत आहेत. त्याबरोबरच मागील तब्बल 9 वर्षापासून ही अधिक काळ समिता पाटील मॅम यांनी ज्वेलरी व्यवसायाला दिला आहे. त्याचा अनुभव उराशी बाळगत मॅमनी आज आपल्याला बारकाईतली बारकाई ज्वेलरी पोहोचवण्याचं काम मॅम आपल्याला करत आहेत. तुम्ही म्हणाल की छोट्यातली छोटे बारकाईने लक्ष देऊन मॅम आपल्याला आज ज्वेलरी पोहोचवतात आणि ही ज्वेलरी आपल्यापर्यंत पोहोचते पूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये आज ज्वेलरी आपली पोहोचत आहे. ती म्हणजे राजेश पाटील सर आणि समिता मॅम यांच्या दोघांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या घराघरात ही ज्वेलरी छान प्रकारे पोहोचत आहे. त्यावर तुम्ही नेक्स्ट मॅम, प्रत्युषच का? आता मला सांगा बरं, तुम्हाला प्रश्न पडलाय का हो? तुम्ही म्हणत असाल ना की मी प्रत्युषच का, तुम्ही म्हणाल की आम्ही एवढे रिसेलिंग आहेत, एवढं ऑर्गनायझेशन, एवढे कुठले कुठले बरेच आहेत, तर त्याच्या माध्यमातून आम्ही न करता प्रत्युषला का इन्व्हायचं? तुम्हाला प्रश्न पडलाय का हो? न्यू डेस्टला पडला असेल ना की आम्ही प्रत्युषच का करायचं? तर त्यासाठी तुम्हाला सांगेन मी, प्रत्युष आपल्या वितरकांना यशस्वी होण्यासाठी व्यापक प्रशिक्षण आणि समर्थन प्रणाली प्रदान करते. यामध्ये नवीन वितरकांसाठी ट्रेनिंग आणि उत्पादनांची माहिती आणि नेतृत्वाची कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यक्रम याचा समावेश केला जातो. तुम्ही म्हणाल वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे आपल्याला तुम्ही म्हणत असाल की बाबा आम्हाला इथं काय होणार आहे प्रत्युष मध्ये येऊन, तुम्हाला त्यामध्ये नुसतं आणून इथं सोडलं जात नाही. प्रत्युष मध्ये आणून तुम्हाला असं सोडलं जात नाही, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, छान प्रशिक्षण दिलं जातं, तुम्हाला छान प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं, तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जातात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते, नेतृत्व कौशल्य तुमच्यामध्ये प्रदान केलं जातं. तुम्हाला म्हणजे तुम्ही कसं पुढे आला पाहिजेत आणि तुम्ही कसं बोललं पाहिजे, तुम्ही कसं सेल केलं पाहिजे, तुम्ही कसं लोकांचं डील केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला इथून मिळणार आहे. तुम्हाला असंच नाही सोडलं जाणार आहे प्रत्युष मध्ये आणून. तर त्याबरोबरच नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. तर तो कसा केला जातो नवीन नवीन? तुम्ही बघा, अगोदरच्या काळामध्ये आपण अगोदर काय करायचो? तुम्हाला आठवतं का तुमच्या अगोदरच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? लेटर पाठवायचात की नाही? ते कसं पाठवायचं? तसं काय होतं बरं अगोदर? तुम्ही खूप जुने, आमच्या काळामध्ये तर होतं बरं का, पोस्ट कार्ड असायचं छोटंसं 15 पैशाचं. त्यावेळेला छोटंसं पोस्ट कार्ड यायचं, त्याच्या माध्यमातून आम्ही काय करायचो? कोणाला बोलायचं असेल तर आपण काय करायचो? त्याच्या माध्यमातून लेटर टाकायचो, बरोबर आहे. नंतर त्याची सुविधा झाली, त्यामध्ये लँडलाईन आले, आपल्या प्रत्येक सिटीमध्ये लँडलाईन आले. आपण गावामध्ये एखादं लँडलाईन आलं की खुश व्हायचो, बाबा जाऊन लँडलाईनला कॉल करायचा, कुठला तरी काहीतरी निरोप द्यायचा असेल तर एखाद्या गावातल्या कोणाचा काही निरोप असेल तर तिथं त्या लँडलाईन वरती कॉल व्हायचा. म्हणजे ह्या माध्यमातून काय झालं, चेंजेस होत गेले. आणि आज पाहायला गेले तर आपण प्रत्येक गोष्ट, विचार करा, आज आपल्या लग्न झालेल्या मुलीला जर आईला बोलायचं असेल तर आई काय करते हो? काय करते सांगा बरं मला? फर्स्ट काय करते आई? व्हिडिओ कॉल करते, तिला समोर पाहते. अगोदर होतं का असं? नाही. तर आज नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जात आहे आणि त्या माध्यमातून आपल्या मुलीला एका सेकंदाच्या आत समोर पाहू शकतो आणि बोलू शकतो. म्हणजे कशामुळे झालेलं आहे? न्यू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून झालेलं आहे. तर आपण हे करू शकतो. तर आपण प्रत्युषच का करायचं? तर आपण इथं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. त्याबरोबरच आज तुम्ही बघा, घरामध्ये अलार्म पाहायला मिळतं का? अलार्म पाहायला मिळतं का घरामध्ये? कुठं तुम्हाला तुम्ही जर सकाळी उठला तर काय करता? अलार्म वाजतं का गजर वाजायच्या अगोदर? आता वाजतो का? नाही वाजत. तुम्ही काय करता? पटकन मोबाईल हातामध्ये घेता की नाही? मोबाईल घेता की नाही? पहिल्यांदा आपल्या हातामध्ये काय येतो? टाइम बघायचं असेल, झोपेतनं उठलो, किती वाजले पाहायचं म्हणत पटकन मोबाईल घेतो, बघतो की नाही? आणि लाईट गेली तर आपण काय करतो? मोबाईलची टॉर्च ऑन करतो. आपल्याकडे बॅटरी असते का जवळ? नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आज आपलं काम हे मोबाईल करत आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आज प्रत्युष मध्ये केला गेला आहे. विजनरी मॅनेजमेंट म्हणजे एक विजन वरती काम केलं जातं. तुम्हाला एक विजनच्या माध्यमातून तुम्ही काम करता. घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी दिली जाते. तुम्हाला घरात बसून, घराच्या बाहेर न जाता कुठेही जायची गरज नाहीये. तर तुम्ही घरात बसून इथं वर्क करू शकता. थेट क्वालिटी प्रोडक्ट, एक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला दिला जातो. म्हणजे आपला प्रत्युषची ओळखच आज बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि बेस्ट सर्व्हिस ही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट मॅम, इथं पाहू शकता विजन काय सांगा बरं मला? एखाद्या विजन जर ठेवून जर आपण उतरलो तर आपण सक्सेस होतो, बरोबर आहे. विजन वरती जर आपण उतरलो तर सक्सेस मिळतो. विजनच नसेल, आपल्याला कुठलंच विजन नसेल तर आपण उतरतो का? सक्सेस होतो का? नाही होत. जर आपल्याला कुठे जायचंय गावाला आणि आपण जर तिथलं गावचं नावच माहिती नसेल, बसमध्ये बसलोय आणि आपल्याला गावचं नावच माहिती नसेल तर आपण कुठे जाणार येतो? भरकटच जाणार आहे की नाही? तसं आपण एक विजन ठेवून जर इथं उतरलं तर आपण 100% सक्सेस होऊ शकता. तर आपलं काय विजन आहे? आपल्या कंपनीचं विजन आहे तर काय आहे ते? तर सर्वसामान्य परिवारांना त्यांच्या स्वतःच्या अटीवर आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करणे. म्हणजे स्वतःच्या अटीवर म्हणजे तुम्हाला कुठली अट आहे का इथं? सर्वसामान्यपणे तुम्ही कधीही काम करू शकता. दुपारच्या वेळेला फक्त एखादी तास पण तुम्ही काम केलं तर एक छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. सर्वसामान्य परिवारांना त्यांच्या स्वतःच्या अटीवर, हा खूप मोठा पॉइंट आहे, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करणे.
एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो संपूर्ण भारतामध्ये प्रत्युष्य जाळी पसरवून एक मोठी कम्युनिटी तयार करणे हे आपल्या कंपनीचं विजन आहे. नेक्स्ट मॅम, मिशन. तुम्ही पाहिलं आता विजन काय आहे तर मिशन काय आहे आपलं? थेट विक्री उद्योगात एक मापदंड प्रस्थापित करणे. विक्री उद्योगामध्ये एक मापदंड प्रस्थापित करणे एक मिशन आहे आपलं. विजन झालं, आपण विजन ठरवलं की सर्वसामान्य लोकांना, आणि हे बघा विजन वरती जेव्हा आपण उतरतो ना तेव्हा सक्सेसफुली होतो. तर आपले ते मिशन काय आहे? थेट विक्री उद्योगामध्ये एक मापदंड प्रस्थापित करणे. 2030 पर्यंत 1,00,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून महिना कमीत कमी 10,000 उत्पन्न घेत असतील हे आपल्या कंपनीचं मिशन आहे. 2030 पर्यंत भारतामध्ये 300+ स्टोर असतील जिथून 50,000 परिवार त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. एक 50,000 परिवार आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून इन्कम घेत असतील हे आपलं मिशन आहे. इथं पाहू शकता, तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅम तुम्ही विजन सांगितलं, मिशन सांगितलं, तुम्ही एवढं सगळं सांगितलं पण मला कंपनी बद्दल काय आहे प्रूफ, किंवा तुम्ही म्हणत असाल मॅम आम्हाला कंपनी बद्दल थोडंसं सांगाल का? इथं पाहू शकता पॅन कार्ड आहे, इन्कम टॅक्स सर्टिफिकेट आहे. पॅन कार्ड आहे म्हणजे आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो आणि या माध्यमातून पूर्ण आपल्याला गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त सर्टिफिकेट आहेत. तुम्ही हे सर्च करून पण पाहू शकता किंवा ह्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. इथं कुठल्याच प्रकारचा फेक नाहीये, तर हे पूर्ण गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त सर्टिफिकेट आहे. येस, नेक्स्ट मॅम. आवर प्रोडक्ट. तुम्ही तर पाहू शकता आपले प्रोडक्ट कुठले कुठले आहेत. साडी आहे, कुर्ती आहे. आता हे प्रोडक्ट बघताय का तुम्ही सगळे प्रोडक्ट दिसतायत तुम्हाला? हे आपण युज करणारे प्रोडक्ट आहेत, सर्वसामान्य महिला युज करणारे प्रोडक्ट आहेत. तुम्ही पाहू शकता साडी ही आपल्याला कंपल्सरी लागते. आज एक साडी घेतली तर दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ती साडी नाही घालावीशी वाटत, दुसरी साडी घेतो. म्हणजे आपण कुठल्या प्रोडक्ट वरती काम करतोय हे खूप महत्वाचं असतं. जे बेनिफिट म्हणजे ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण इझिली इन्कम घेऊ शकतो. विचार करा, आज साड्या कितीही दिल्या तरी कोणाला नको वाटत नाही. त्या साडीच्या माध्यमातून छान तुम्ही ते इन्कम घेऊ शकता. त्याबरोबर कुर्ती आहे, मुलींना आज कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी छान ड्रेस आपल्याला अवेलेबल आहेत. आपल्याला आता आज विचार करा ज्वेलरी किती महाग झाली आहे, ज्वेलरी किती म्हणजे सोने किती महाग झालं आहे. तर आपण सोने घालून बाहेर जाऊ शकतो का? नाही ना. बाहेर कुठे गेला तर आपल्याला किती भीती वाटते जीवाला की बाबा माझ्या अंगावर सोनं आहे, मी कुठं असं वावर करू नाही शकत आपण. तर त्यासाठी आपल्याकडे 1 ग्राम ज्वेलरी आहे. ज्वेलरीच्या माध्यमातून तुम्ही ती छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. त्याबरोबर ब्लाऊज, गाऊन, परत नाईट ड्रेस आहे, पर्स आहेत, आणि आता आपल्याकडे छान ब्रँड आलेले आहे वारी. तर त्यामध्ये खणाचे ड्रेस लहान मुलींसाठी आणि ट्रेडिशनल म्हणजे कल्चरला धरून आपण जेव्हा आपण मुलांना वेअर करण्यासाठी आपण ड्रेस घेतो तर एक खंदाचे ड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याबरोबरच आपल्या हेल्थचा सुद्धा इथे विचार केला गेला आहे. आणि सॅनिटरी पॅड हे आपले कॉटन बेस्ड सॅनिटरी नॅपकिन आहेत. खूप छान प्रकारचा याचा रिझल्ट आहे. त्या माध्यमातून तुम्ही इझिली इथं इन्कम घेऊ शकता. नेक्स्ट मॅम. इथं पाहू शकता तुम्ही ऑनलाईन बिझनेस मॉडेल. येस, फर्स्ट म्हणजे तुम्ही इथून मला आता एक 10 मिनिट प्रॉपर द्यायचे. म्हणजे कसं होतं ह्या माध्यमातून तुम्ही जेव्हा इथं इन्कम घेता तर हे सर्व सर्व विजन मिशन सगळं सांगितलं, पण इथून प्रॉपर 10 मिनिट तुम्ही मला द्यायचे. तर फर्स्ट आपलं एक मॉडेल आहे तर ऑनलाईन बिझनेस मॉडेल. त्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इन्कम घेता तर प्रत्युष कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही इन होता, आपल्या कंपनीमध्ये जेव्हा सबस्क्रिप्शन घेता आणि इन होता, इन झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप्समध्ये ऍड केलं जातं आणि डेली बेसिसवर तुम्हाला 1000+ वेगवेगळे अपडेट हे मिळतात. आणि त्या माध्यमातून काय करायचं, तर त्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून, एखादा ग्रुपच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही तिथं त्या ग्रुप्सवरती पोस्ट टाकता त्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इन्कम घेता तर तिथं तुम्हाला ऑनलाईन बिझनेस मॉडेल मधून इन्कम मिळतं. तर ते कसं मिळतं, जेव्हा तुम्ही ग्रुप रोज डेली बेसिसवर 1000 प्रोडक्ट येतात, बरोबर आहे. तर त्या प्रोडक्ट मधून एखाद्या तर तुम्ही पोस्ट टाकली आणि त्याला जर ऑर्डर आली, ती साडी आहे 1000 रुपयाची. मी एक छोटंसं उदाहरण सांगेन सोप्या भाषेत. ओके, 1000 रुपयाची साडी आहे किंवा 400 रुपयाची साडी आहे, 1000 रुपयाची साडी आहे आणि त्यामध्ये तुम्ही मार्जिन लावलं 200 रुपये. ठीक आहे, आम्ही सांगतो तुम्हाला की जास्त मार्जिन लावू नका, तुमची इच्छा असते शेवटी. मग तुम्ही 1200 रुपयाला जरी सेल केलं तर त्यामध्ये मार्जिन किती मिळतो तुम्हाला? 200 रुपये प्लस त्यामध्ये तुम्हाला 10% कंपनी डिस्काउंट देते. म्हणजे तुम्हाला तिथं प्रॉफिट किती? 300 रुपये, बरोबर आहे. तर एक छोटंसं उदाहरण सांगेन. जरी तुम्ही महिन्यामध्ये फक्त एका साडीमध्ये 100 रुपये काढले, ओके,
आणि 100 जरी रुपये जरी काढले आणि 100 ऑर्डर जर तुम्ही कलेक्ट केला तर तुमचं इन्कम किती होतो? 100 इंटू 100 किती होतं? 10,000 रुपये कमीत कमी उत्पन्न तुम्ही महिन्याला घेऊ शकता. बरोबर आहे. जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करता तर त्यामागे तुम्हाला 10% डिस्काउंट दिलं जातं. ओके. येस. नेक्स्ट मॅम. ऑफलाईन बिझनेस मॉडेल. इथे पाहू शकता तुम्ही ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय. जर तुम्ही एखाद्याला आपला बिझनेस हे करताय, म्हणजे आता तुम्ही एखाद्या शॉपमध्ये तुमच्या स्टोर कुठल्याही गावामधल्या शॉपला गेलात आणि साडी घालून आलात घेऊन आलात आणि घातली, वेअर केली, एखाद्या मैत्रिणीला आवडली आणि तिला त्या शॉपला घेऊन गेलात, तर तिथे तो शॉपवाला तुम्हाला काही देतो का? काही देतो का? थँक्यू म्हणतो तुम्हाला? नाही म्हणत. तिथे थँक्यू सुद्धा तुम्हाला नाही म्हणलं जात. पण आज आपल्या ऑफलाईन बिझनेस मॉडेलमध्ये जेव्हा आपण एखादा कस्टमर प्रत्युषच्या स्टोअरला घेऊन जातो आणि त्याच्या माध्यमातून त्याने खरेदी केल्यानंतर त्यावरचं जे प्रॉफिट असतं ते तुम्हाला दिलं जातं. म्हणजे हे कस्टमर बेस तुम्ही इथून करू शकता ऑफलाईनच्या माध्यमातून. जर तुम्ही राहताय लातूरमध्ये आणि तुमचं कस्टमर आहे पुण्यामध्ये, तिथल्या स्टोअरला जर तुम्ही तिथं व्हिजिट करायला त्यांना पाठवलं, तिथून जर तुम्ही त्यांनी साडी घेतली आणि त्यावरती जे डिस्काउंट असतं, जे प्रॉफिट असतं ते तुम्हाला मिळतं. म्हणजे ह्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून तुम्ही इझिली इन्कम घेऊ शकता. विचार करा, आज जर एखाद्याच्या 10,000ची खरेदी आहे, एखाद्या छोट्याचं फंक्शन आहे आणि 10,000ची खरेदी जर त्याने आपल्या सोबत येऊन घेतली तर त्यावरती तुम्हाला प्रॉफिट किती झालं? 1,000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे तिथे तुमचं ते प्रॉफिट असतं आणि तुम्ही ते इन्कम घेता त्या माध्यमातून. नेक्स्ट मॅम. नेक्स्ट मॅम. रेफरल बिझनेस मॉडेल. इथं पाहू शकता, जर तुम्ही हा व्यवसाय कोणाला रेफर करत असाल तर तुम्हाला कंपनी त्या रेफरलच्या माध्यमातून प्रॉफिट देत असते. ते कसं देते? समजा तुम्ही एखाद्याला बिझनेस देताय, म्हणजे काय करताय? आता बऱ्याच लेडीज असतात बरं का, एक छोटस सांगेन तुम्हाला. अशा बऱ्याच लेडीज असतात की त्यांना बाहेर जायची परमिशन नसते, त्यांना घरातून काहीतरी करायची इच्छा असते आणि त्यांना बाहेर जाता येत नाही, शिक्षण नसतं, वय झालेलं असतं, कधी कधी असा प्रसंग येतो की काहीतरी मोठा प्रसंग आलेला असतो, असे सिंगल पॅरेंट्स असतात, त्यांना बाहेर जाण्याची परमिशन नसते. त्या लेडीजला जेव्हा आपण बिझनेस देतो, त्या लेडीज पर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तर तुम्ही त्यातून काय कमवतो? दुवा कमवतो ना. एक ब्लेसिंग भेटतं आपल्याला तिथून आणि ते ब्लेसिंग बरोबरच तुम्हाला कंपनी त्यामागे 700 रुपये बोनस देते. येस. त्या माध्यमातून तुम्ही रेफरल इन्कम घेऊ शकता आणि एक सर्वसामान्य महिले, गरजूवंत महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम करून एक छान प्रकारचा एक ब्लेसिंग सुद्धा तिथून तुम्ही मिळवू शकता. नेक्स्ट मॅम. नेक्स्ट मॅम. टीम ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल. नेक्स्ट आहे आपलं टीम ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल. त्यामध्ये आपली फर्स्ट स्टेज आहे जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इन होता आणि तुमची टीम बनते. आता ती टीम कशी बनते हो? तुम्ही इन झाल्यानंतर जेव्हा तुमच्या लोकांना तुम्ही जॉईन करता आणि त्या माध्यमातून जेव्हा तुमची टीम बनते तेव्हा मॅम स्क्रीन व्यवस्थित टाकतो हे करा. जेव्हा टीम बनते त्यावेळेला तुमचं फर्स्ट इन्कम असतं 700 रुपये. म्हणजे ज्या वेळेला तुमची टीम बनते आणि टीमच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट जॉईनिंग करता त्यावेळेला 700 रुपये आणि टीमच्या माध्यमातून अशाच प्रकारे तुम्ही इन्कम घेऊ शकता. 10 लाख पर्यंत तुम्हाला इन्कम घेता येतं. नेक्स्ट मॅम. इथे पाहू शकता टीम ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल. म्हणजे टीमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इन्कम घेता, ज्या वेळेला तुम्ही 10 लोकांना आणता, 10 लोकांना आणल्यानंतर ज्या वेळेला तुमचं इन्कम 5,000 रुपये होतं त्यावेळेला तुम्ही कंपनीमध्ये सिल्वर डायरेक्टर येते. एक पोझिशन असते. तुम्ही साधे डिस्ट्रीब्युटर नाही राहत तर तुम्ही एक सिल्वर डायरेक्टर म्हणून तुमची पोझिशन होते, तुमचा मान सन्मान केला जातो. ज्या वेळेला तुम्ही 30,000 इन्कम घेता त्यावेळेला कंपनीमध्ये तुम्ही गोल्ड डायरेक्टर होता. ज्या वेळेला तुमचं 2 लाख इन्कम होतं त्यावेळेला तुम्ही कंपनीमध्ये स्टार डायरेक्टर होता. त्याबरोबरच ज्या वेळेला 5 लाख इन्कम होतं त्यावेळेला तुम्ही डायमंड डायरेक्टर होता आणि 10 लाख इन्कम जेव्हा होतं तेव्हा प्लॅटिनम डायरेक्टर होता. आपल्या कंपनीमध्ये प्लॅटिनम डायरेक्टर पासून तर सिल्वर डायरेक्टर पर्यंत खूप लोक आहेत. प्लॅटिनम डायरेक्टर आपल्या स्वाती मॅम आज फर्स्ट प्लॅटिनम डायरेक्टर आहेत आणि ह्या प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता. पुढचे जे इन्कम आहे ते तुम्ही इन झाल्यानंतर तुम्हाला समजेलच. नेक्स्ट मॅम. इथं पाहू शकता बिझनेस आपलं
एक स्टोअर बिझनेस मॉडेल. स्टोअर बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही पाहू शकता, फर्स्ट आहे आपलं होम शॉपी. होम शॉपीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटते की बाबा मी छोटीशी सुरुवात करते, मला आता काय होतं माहिती का, बऱ्याच लेडीजला बरेच मोठी इन्व्हेस्टमेंट करून करण्याची एक आपली हे नसते, कॅपॅसिटी नसते आणि घरच्याची परमिशन पण नसते. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही. अशा वेळेला त्यावेळेला आपण काय करू शकतो, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर त्यावेळेला आपण छोटीशी सुरुवात करू शकतो. म्हणजे एक स्टार्टअप असतं ते. त्यावेळेला आपण एक 20,000ची इन्व्हेस्टमेंट करून त्या माध्यमातून जेव्हा इन्कम घेतो तर त्यामध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट दिला जातो आणि तुम्ही तिथून छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. आणि 20,000ची म्हणजे एक छोटीशी सुरुवात असते. तुम्हाला तिथून तुमच्या टीमला तुम्ही डिस्काउंट देऊ शकता आणि छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. घरामधून करायचं असतं, म्हणजे तुम्हाला कुठं स्टोअर टाकण्याची गरज नाहीये. घरात नाही, छोटस प्रॉपर रॅक सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तिथं इन्कम होम शॉपिंग घेऊ शकता. तर सेकंड आहे मेगा स्टोअर. आपली मेगा स्टोअरची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 10 लाख रुपये आणि त्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, तर तुम्ही ऑनलाईन सेलिंग करू शकता, ऑफलाईन सेलिंग करू शकता. ऑनलाईन सेलिंगच्या माध्यमातून पण करू शकता. म्हणजे ऑनलाईन सेलिंग कसं करू शकता, तर आपले जे ग्रुप्स असतात, तुम्ही विचार करा, आज सर्वसाधारण स्टोअरवाला जो असतो तो सीझन नसताना आपला उगी बसलेला असतो, पण आपले स्टोअर ओनर तसे नसतात. त्यांना प्रत्येक वेळेला म्हणजे विचार करा, 30,000 प्लस लोक आहेत आपल्याकडे आणि प्रत्येकाच्या ऑर्डर्स त्या जात असतात आणि एवढ्या मोठ्या लेवलला ऑनलाईन बेस त्यांना मिळतो आणि ऑनलाईन सेलिंग करता येते. त्याबरोबर ऑफलाईन सेलिंग करता येते. म्हणजे एखादा कस्टमर, रिटेल कस्टमर जरी आला तरी तुम्हाला तिथं करता येतं, ऑफलाईन सेलिंग करता येते. होम शॉपिंगवाल्यांना तुम्ही सप्लाय करू शकता, रिटेल कस्टमर सप्लाय करू शकता. आणि ह्याची जी रिक्वायरमेंट आहे ती 400 स्क्वेअर फीट मिनिमम कार्पेट एरिया असणं गरजेचं आहे. म्हणजे एक सेटअप असावा लागतो, एक शॉप असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रॉपर सेटअप कंपल्सरी विथ ग्लास असणे गरजेचं आहे. आणि हा स्टोअर म्हणजे आपला प्रत्युष ऑथोराइज स्टोअर म्हणून नाव दिलं जातं. नेक्स्ट मॅम. मॅम स्क्रीन व्यवस्थित करा. अर्चना मॅम स्क्रीन स्मॉल करा मॅम. झूम नको, स्मॉल करा, सर्वांना दिसत. झूम नको. यस यस. इथं तुम्ही आता तुम्ही म्हणाल आम्ही एवढं सगळं बघितलं मॅम, सगळं झालं, पण स्टार्ट कसं करायचं, तुम्हाला प्रश्न पडलाय का? स्टार्ट कसं करायचं, प्रत्युषला इन कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं असतं. आणि ते सबस्क्रिप्शन जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला 1999 मध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तुम्हाला एक ऍप दिला जातो, आयडी नंबर दिला जातो आणि तुम्ही कंपनीमध्ये लाईफ टाईम साठी एक डिस्ट्रीब्युटर होता. म्हणजे एक लाईफ टाईम साठी तुम्ही कंपनीमध्ये इन होता आणि आपल्याकडे नॉमिनी सुद्धा आहे. आणि तुम्हाला जेव्हा इन झाल्यानंतर आपल्या ऑफिशियल ग्रुप्सला ऍड केलं जातं. नेक्स्ट मॅम. प्रत्युष कम्युनिटी तुम्ही पाहू शकता. इथं 23,000 प्लस आहे तर नाही, आपले 30,000 प्लस डिस्ट्रीब्युटर बेस झालेला आहे. 75 प्लस आउटलेट आहेत, तर 75 प्लस आउटलेट नसतात तर 85 प्लस आपल्याकडे आउटलेट आहेत. 1,000 प्लस टॉप लिडरशिप आहे आणि 50 लाख कस्टमर बेस हा आपल्याकडे आहे. 9 प्लस प्रोडक्ट ट्रे आपल्याकडे आहे. नेक्स्ट मॅम. थँक्यू मॅम. स्क्रीन ही करू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू. यस, मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केला आणि खरंच जर तुम्ही एक विचार केला तर पहा, तुम्ही आज सर्वसामान्य ज्या महिला असतात, म्हणजे बरंच काही असतं बरं का आपल्याकडं, बरंच नॉलेज असतं, बरंच शिक्षण झालेलं असतं, पण घरातून बाहेर पडण्याची परमिशन नसते. अशा वेळेला काय होतं, आपण आपलं मन दबवतो, म्हणजे मन मारतो आणि घरात बसतो, काही करत नाही, आपल्याला काहीच प्लॅटफॉर्म दिसत नाही. अशा वेळेला हा आपला प्लॅटफॉर्म त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचवता, त्यांना जेव्हा देता, त्यावेळेला 100% त्यांचं बेनिफिट होतं आणि खूप छान प्रकारे इथून आपल्याला बिझनेस ग्रोथ करता येतो. तुम्ही पाहू शकता आज इथं आपल्याकडे बऱ्याच अशा लेडीज आहेत की ज्यांना छान प्रकारे आपला बिझनेस ग्रोथ झालेला आहे. आणि आज विचार करायला गेले तर तुम्हाला वाटत असेल की आज मॅम तुम्ही सांगितलं सबस्क्रिप्शनचं पण बोललात तुम्ही, 1999 रुपयामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेता. तर मी तुम्हाला सांगेन 1999 मध्ये जे सबस्क्रिप्शन घेता तर तुम्ही तुमची लाईफ चेंज करता, हे लक्षात घ्या. 1999चं सबस्क्रिप्शन जे आहे त्यामधून तुम्ही काय कमवता, म्हणजे आपण काय करतो विचार करा. आपण मैत्रिणीसोबत बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर एखादी साडी घेतो, आपल्याला घरच्यांनी एक साडीचे पैसे दिलेले असतात,
बरोबर आहे. एक सर्वसामान्य महिलेचं सांगते मी. आपल्या एखाद्या साडीचे पे दिलेलं असतं आणि आपण काय करतो, दुसरी साडी आवडली तर आपण काय करतो, हाऊस आपण दुसरी साडी आपल्या पैशाने घेऊन येतो. म्हणजे तिथे काय करतो, आपण विचार करतो का? नाही विचार करत. मला एकच सांगायचं तुम्हाला, इथं खूप छान आपला बिझनेस आहे आणि आपल्या ह्या बिझनेसच्या माध्यमातून खूप छान प्रकारे तुम्ही ते इन्कम घेणार आहेत. असं नाहीये की एक छोटीशी सुरुवात आहे छोट्याशा माध्यमातून. बघा विचार करा, आज कुठेतरी मैत्रिणीसोबत जरी बाहेर गेलो तरी आपण खर्च करतो, त्यावेळेला कळत सुद्धा नाही आपले 2,000 रुपये कधी संपले. पण आज जर इथे छान बिझनेस मिळत असेल आणि आपण काहीतरी ग्रोथ करते, विचार करा आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला, आम्ही पण आमचं सांगतो आम्ही की आम्ही सुद्धा काहीही करत नव्हतो, आम्ही फक्त हाऊसवाईफ होतो. आज हाऊसवाईफच्या माध्यमातून आज विचार करा, आज प्रत्युषला इन केलं, फक्त साडी खरेदी करण्यासाठी इन झालेली महिला आज स्टार डायरेक्टर पर्यंत पोहोचू शकते. तर तुम्ही का करू शकणार नाही? तुम्ही का करू शकणार नाही? एवढंच आहे. फक्त मला न्यू गेस्टला एवढंच सांगायचंय की आज छोटासा निर्णय घ्यायचा असतो, छोटासा, खूप मोठा निर्णय नाहीये हा. तुम्ही छोटासा बिझनेस मध्ये इन होताय, छोटीशी अमाऊंट आहे आणि ह्या छोट्या अमाऊंट वरती खूप मोठा इन्कम घेताय. तुम्ही ऐकलत ना की खूप लोकांचे इन्कम एवढे आहेत ना, तर ऐकलात तर. आणि कसं असतं बघा, एक आहे बरं का, मी तुम्हाला बऱ्याच जणांना शंका येतात, त्यांचे समाधान लागतात, पण एक सांगेन, हा एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. फक्त तुमच्यामध्ये करण्याचं, सातत्याने काम करण्याची जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की इथून इन्कम घेऊ शकता. आणि मी हेही सांगेन तुम्हाला की तुम्ही जर इन झालात, बऱ्याच जणांचा प्रश्न येतोय त्या शंकाचं समाधान, मॅम हे मॅम ते मॅम, ठीक आहे मॅम, तुम्ही ह्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही मीटिंग झाल्यानंतर तुम्ही ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांच्याशी बोलू शकता आणि मी माझ्या पद्धतीने थोडस तुम्हाला सांगेन. आणि खरंच हा बिझनेस खूप छान आहे. आज तुम्ही खूप मोठ्या लेवलला काम करू शकता. आज छोटीशी सुरुवातीपासून जर केलात, फक्त एवढंच असायला हवंय की तुमची काम करण्याची कॅपॅसिटी, तुमची काम करण्याची पद्धत, तुम्ही स्वतः. आणि एक आहे की तुम्हाला इथं नुसतं सोडलं जात नाही, ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट बनवलं जातं. रोज रात्री कुठेही फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग सेशन दिलं जात नाही. पण आपल्या प्रत्युष मध्ये सर्वसामान्य महिलेचा विचार करून, बाबा ही घरात राहणारी महिला आहे, तिला काही कळत नाही. आज माझ्यासारखी महिला जर, न बोलणारी महिला जर इथपर्यंत बोलू शकते, 1 तास कव्हर करू शकते, विचार करा, तर तुम्ही का करू शकणार नाही? तुम्ही का करू शकणार नाही? बऱ्याच शंकांचे मी एक माझ्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन की एक करण्याची जिद्द जर असेल तर तुम्ही 100% तुम्ही इथून इन्कम घेऊ शकता. फक्त आपल्याला काम करण्याची एक आपल्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे आणि कुवत असली पाहिजे. एक मोठा पॉइंट आहे, कुवत खूप महत्वाची आहे. तुम्ही जर स्वतः काहीतरी करणार असाल, मी करणारे म्हणून इन होत असाल, तर तुम्ही 100% तुम्ही परफेक्टली सांगेन तुम्हाला मी, तुम्ही 100% तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि जर तुम्ही नुसतं जॉईन व्हायचं म्हणून जर जॉईन झालात तर तुम्ही काही नाही कमवू शकणार. मी हेही सांगेन. त्यामुळे मी न्यू गेटला एवढंच सांगेन, फक्त इथं ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही इन्कम घेणार आहात, ट्रेनिंग घेणार आहात, आमच्यासारखं बोलायला शिकणार आहात, मान सन्मान घेणार आहात. छान प्रकारे तुम्हाला इथून खूप छान बिझनेस मिळणार आहे आणि एक चांगल्या लेवलला तुम्ही काम करणार आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला, एवढी छान संधी, आणि देव कधीही देत असताना विचार करून संधी देतो. आणि जी संधी आपल्यापर्यंत येते, ती संधी जर आपल्याला छान रन करायची जर आपल्या कुवत असेल तर 100% तुम्ही सक्सेस होणार आहात. मी एवढंच सांगेन तुम्हाला. आणि खरंच वेलकम असेल तुमचं प्रत्युष मध्ये, न्यू गेस्टचं. आणि ह्या माध्यमातून तुम्ही छान इझिली तुम्ही विचार करा, ऑनलाईन झालं, ऑफलाईन झालं, रेफरल झालं, स्टोर इन्कम झालं, हे 4 माध्यम, मेन माध्यम विचार करा. 4 माध्यमातून पैकी एका जरी माध्यमातून तुम्हाला आवडला, आज मला रिसेलिंग आवडलंय, तर तुम्ही रिसेलिंगच्या माध्यमातून इन्कम घेऊ शकता. नाही बाबा मला रेफरल नाही करायचं, फक्त रिसेलिंग करणार आहे, तर रिसेलिंग करू शकता. रेफरल करणार आहे, नाही मला रिसेलिंग नाही जमणार, मी फक्त रेफरल करेन, तुम्ही रेफरल करू शकता. त्याबरोबरच तुम्हाला वाटलं की बाबा नाही मला दोन्ही माध्यम नको आणि मी नुसतं स्टोअरच्या माध्यमातून इन्कम घेते, तर तुम्ही स्टोअरच्या माध्यमातून इन्कम घेऊ शकता. छोटीशी सुरुवात करू शकता. 20,000चा माल घरामध्ये आणून छोटीशी सुरुवात करून तुम्ही त्या माध्यमातून पण इन्कम घेऊ शकता. बरोबर आहे की नाही? आणि रेफरलच्या माध्यमातून म्हणजे एखाद्याला तुम्ही एक चांगला बिझनेस देताय, त्याचं काहीतरी त्याला त्याच्या पायावर स्टँड उभं करताय, एखाद्या लेडीला घराच्या बाहेर न जाणाऱ्या लेडीला जर उभं करताय, तर खूप मोठं मोलाचं काम तुम्ही करणार आहात. आणि ह्या माध्यमातून तुम्ही खूप छान इन्कम घेचाल 4ही माध्यमातून. आणि अशा बऱ्याच आपल्या लेडीज आहेत की आज 4ही माध्यमातून इन्कम घेतात. आम्ही 4ही माध्यमातून इन्कम घेतो आणि खूप छान प्रकारे रन करतो. फक्त आपल्यामधला कॉन्फिडन्स,
डायरेक्टर असतील असे खूप छान प्रकारे इन्कम त्यांनी घेतलेला आहे. आणि ह्यांना जर ऐकायची तुम्हाला खरंच इच्छा असेल तर तुम्ही यस टाईप करा. कारण आमच्या लेडीज असंच येत नाहीत, कारण त्यांनाही मान लागतो बरं का. कारण त्यांनी एवढा छान इन्कम घेतलेला आहे, त्यांनी स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्यात. म्हणजे आज छान प्रकारे त्या पे करतायत, पेमेंट घेतायत खूप छान. तर त्यांना बोलण्याची संधी जर द्यायची असेल तर तुम्ही यस टाईप करा. म्हणजे मी त्यांना इन्व्हाइट करेन. यस यस जे आपले गोल्ड डायरेक्टर, स्टार डायरेक्टर आणि सिल्वर डायरेक्टर असतील त्यांनी फक्त 5 ते 6 जणांनी हँड राईज करायचे. यस. अर्चना मॅम थोडस अनम्यूट करा, माझ्याकडनं होत नाहीये. यस अर्चना Yes, मॅम ma'am. आहेत तुम्ही मीटिंग मध्ये? आहे मॅम. येस मॅम. येस येस येस. मी फर्स्ट आपल्या कंपनीचे 1 मिनिट दिसतच नाही, 1 मिनिट मॅम. आपल्या कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर आहे जयश्री सोनसाळे मॅम. त्यांना मी आज बोलण्याचा चान्स देईन. मॅम वेलकम आहे.